जय मित्रांनो, तर आता वनरक्षकचा मागच्या भरतीचा म्हणजे 2023चा फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, प्रत्येक विभागाचा कट ऑफ मी सविस्तरपणे समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर वनरक्षकच्या आगामी भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता पुणेला 64 जागा होत्या. ओपनचा कट ऑफ तिथं 152 मार्कांवरती, त्याच्यानंतर ओबीसीचा कट ऑफ 150 मार्कांवरती, एससीचा कट ऑफ 152 मार्कांवरती, त्याच्यानंतर एसटीचा कट ऑफ 139 मार्कांवरती, एनटीबीचा कट ऑफ 150 मार्कांवरती, एनटीडीचा कट ऑफ 150 मार्कांवरती, ईडब्ल्यूएसचा 150 मार्कांवरती. अशा प्रकारे पुणे विभागात 64 जागांसाठी अशा प्रकारे कट ऑफ लागलेला होता. तर इतर कॅटेगरीना म्हणजे विजेला, एसबीसीला, त्याच्यानंतर एनटीसीला तिथं जागा नव्हती पुणे विभागात. त्याच्यानंतर आता ठाणे विभागामध्ये 266 म्हणजे सगळ्यात जास्त जागा ठाणेला आणि नागपूर विभागाला बऱ्यापैकी जागा होत्या. तर ठाणेला आता 266 जागांमध्ये ओपनला 166 कट ऑफ लागला. त्याच्यानंतर ओबीसीचा 156, एससीचा 158, एसटीचा 158, विजयचा 160, एसबीसीचा 156, एनटीबीचा 156, त्याच्यानंतर एनटीसीचा 164, एनटीडीचा 164, ईडब्ल्यूएसचा 162. त्याच्यानंतर आता कोल्हापूरला पण बऱ्यापैकी जागा होत्या. 249 इतक्या कोल्हापूरला जागा होत्या. तर आता एकूण कट ऑफ कशा प्रकारे लागला, ओपनचा 168, ओबीसीचा 160, एससीचा 149, एसटीचा 154, विजयचा 164, एसबीसीचा 141, एनटीबीचा 154, एनटीसीचा 164, एनटीडीचा 154, ईडब्ल्यूएसचा 164. अशा प्रकारे कोल्हापूरचा 249 जागांसाठी कट ऑफ लागला. त्याच्यानंतर आता नाशिकला फक्त 41 जागा होत्या आणि दोनच कॅटेगरीला जागा होत्या, एससी आणि एसटी. एससीचा कट ऑफ 156 आणि 144 एसटीचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे कशा प्रकारे आता 73 जागांसाठी कट ऑफ लागला. तर ओपनचा जागा नव्हत्या. ओबीसीचा 158, एससीचा 148, एसबीसीचा 140, एनटीसीचा 160 आणि ईडब्ल्यूएसचा 159 अशा प्रकारे कट ऑफ लागला. त्याच्यानंतर यवतमाळचा कट ऑफ जर बघितला तर यवतमाळचा ओपनचा कट ऑफ 55 ओपनचा कट ऑफ 55 जागांसाठी. आता ओपनचा कट ऑफ 158 मार्कांवरती, ओबीसीचा 158, त्याच्यानंतर एससीचा 149, एसबीसीचा 150, एनटीबीचा 158, एनटीडीचा 156, ईडब्ल्यूएसचा 160 अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर अमरावतीला फक्त 20 जागा होत्या. 20 जागांमध्ये ओपनचा कट ऑफ 162, एसबीसीचा कट ऑफ 148, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ 158 अशा प्रकारे कट ऑफ तिथं लागलेला आहे. त्याच्यानंतर आता अमरावतीचा 20 जागांसाठी 20 जागा बघितल्या आपण. आता त्याच्यानंतर गडचिरोली बघू. गडचिरोलीचा 49 जागांसाठी ओपनचा 176, त्याच्यानंतर ओबीसीचा 150, विजयचा 160, एसबीसीचा 150, त्याच्यानंतर एनटीबीचा 164, एनटीडीचा 158, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 154 अशा प्रकारे तिथं कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आता नागपूरचा 277 जागा, सगळ्यात जास्त जागा मागच्या वर्षी नागपूरला होत्या. तर आता नागपूरला 277 जागांसाठी ओपनचा 168, ओबीसीचा 160, एससीचा 154, एसटीचा पण 154, विजयचा 164, एसबीसीचा 152, एनटीबीचा 150, एनटीसीचा 158, त्याच्यानंतर एनटीडीचा 156, ईडब्ल्यूएसचा 148 अशा प्रकारे कट ऑफ लागला. त्याच्यानंतर आता चंद्रपूरला पण बऱ्यापैकी जागा होत्या. 111 इतक्या जागा होत्या. चंद्रपूरला ओपनचा कट ऑफ 164, ओबीसीचा 158, एससीचा 156, एसटीचा 146, विजयचा 158, त्याच्यानंतर एनटीसीचा 148 आणि त्याच्यानंतर एनटीडीचा 160 अशा प्रकारे कट ऑफ लागला. त्याच्यानंतर आता धुळेचा 51 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला, तर ओपनचा 168, ओबीसीचा 156, एससीचा 132, एससीचा सर्वात जास्त कमी इथं कट ऑफ, एससीचा धुळेला फक्त 132 मार्कांवरती कट ऑफ गेला. त्याच्यानंतर एसटीचा पण फक्त 115 मार्कांवरती गेला. विजयचा 168, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 150 अशा प्रकारे 11 विभागाचे आपण कट ऑफ बघितलेले आहेत. 11 विभागामध्ये अशा प्रकारे कट ऑफ लागलेले आहे. तर आता आगामी भरतीमध्ये कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतात, त्याच्यानंतर आता आगामी वनरक्षक भरतीच्या ज्या काही समोर प्रॉपर अपडेट येत राहतील त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.